प्यार की हथकड़ी। डिस्को स्टेशन डिस्को, डिस्को स्टेशन डिस्को। नमस्कार मंडळी. टेन्शनचे ढग बाजूला सारत पंचेसचा पाऊस पाडून तुमच्या चेहऱ्यावर इंद्रधनुष्य हास्य फुलवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. वळू आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, कायम बिझी असणाऱ्या नवरा बायकोंना लॉकडाऊनमुळे एकमेकांशी प्रेमळ संवाद साधण्यासाठी निवांत वेळ मिळाला. त्यांच्यातला हा प्रेमळ संवाद कसा रंगला हे सांगण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या तालमीतले तगडे पैलवान अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. एक शहनशाह ने बनवा के हंसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है. एक शहनशाह ने बनवा के हंसी ताजमहल. हॅलो सई प्रसाद. हॅलो. 10 दिवसांपूर्वी म्हणजे 24 मार्चला आपल्या माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला. आता थोडंसं 10 दिवस एकदम भीतीत गेले, पण नंतर ठरवलं की हे सगळं पॉझिटिव्हली घ्यायचं. या सगळ्या कला आणि गुण आहेत ना, ते त्यातून बाहेर आलेले आहेत या पॉझिटिव्हिटीमधून. एनिवे, आपण आरशात तर रोजच बघतो, पण या महामारीने ना स्वतःकडे नव्याने बघायला शिकवलंय. समीर, काय हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय. काय? बघ ना, आल्मंड प्लम स्ट्रॉबेरी चीज केक. माय गॉड, एवढे केक का बनवलेस? एकच बनवायचं ना त्यापेक्षा. एकच आहे. अगं गंमत माहिती नाही म्हणजे कसा झालाय, मी पहिल्यांदा ट्राय केलंय. चांगलाच असणार. तू बनवलायस ना, उत्तम असणार. तुझी चव मला माहितीये ना. हो. अरे परवा तो गुलाबजाम केले होतेस ते सेम रसगुल्ले यार. गुलाबजामच झाले होते, चांगले झाले होते. आणि उगाच काय. अगं मस्करी केली मी. एक सांगू का तुला, त्या गुलाबजाम पेक्षा तुझ्या गालावर जे गुलाबजाम फुलले होते ना, ते जाम लावलं. जा आता. अगं खरंच सांगतो मी. जा ना. अगं खरं. बास पुरे आता. अरे बाप रे, अख्खा रसगुल्ल्याचा डबा लाजला यार. जा ना, बास पुरे पुरे आता पुरे. काल लग्न झाल्यासारखं वागू नको. 15 वर्ष झालीत लग्नाला, उगाच काय. बघू नको माझ्याकडे असं. बघू नको मग दिवसभर अडकून राहशील ना तिकडे. हे घे, मला खूप काम आहेत. झाडून वगैरे काढायचं. इकडे तू आधीकडे काय कचरा मी काढणार. कशाला? कचरा मी काढणार. समीर, माझं रोजचं काम आहे, मी करते. रोजचं काम आहे म्हणूनच आज नाही करायचं. अरे गेले 10 दिवस मी बघतोय काय राबतेस तू घरात. सोमवारी तू कचरा वगैरे काढायचा, मग मी स्वयंपाक करणार. मंगळवारी मग तू लादीबिदी कर, मी भांडी घासेन. आपण कामं वाटून घेऊया ना. बरं ओके. बरं, आता ते सगळं उद्या. हा, आता मला पुढ्यातलं काम करू दे. ठीक इकडे आहे. ये, आधीकडे ये. बस 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 बस. काय काय घाई आहे तुला? तुझं? काय मस्टर सही करायला जायचंय? घाई काय आहे तुला? विशू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी येस. काय? हात बंद, डोळे पुढे. काय करू नक्की? डोळे बंद, हात पुढे. ओके, डोळे बंद, हात पुढे. दे इथे इथे इथे. दे दे. अरे, ही माझी गाण्याची वही आहे. बापरे, किती वर्षांनी पाहिली. हो. ऐक, कुठे ठेवली होतीस? फ्रीजचं बॅलन्सिंग नव्हतं ना, म्हणून खाली आलो. अगं मुद्दाम ठेवली होती मी. काय? मुद्दाम काढली मी. मुद्दाम तिथून काढली मी. तुला गाणं आवडतं ना? आता रोज गाणं म्हणायचं विशू. अरे नाही, नको विशू, रोज गाणं म्हणायचं. नाही समीर, इतक्या वर्षांनी गाणं रोज नको रे, नको. गुरुजींनी शपथ दिली होती, विशाखा यापुढे गायलीस तर बघ. नको तू गाणं. विशाखा सुभेदार, तुम्ही गायचं आहे. यु नो व्हॉट, आय जस्ट लव्ह यू. तेच. थँक्यू. एक सांगू, आत्ता एक गाणं गाणं माझ्यासाठी प्लीज. ऐका, सोफ्यातून आवाज येतो.
सूर लावला. एक मिनिट मला वाटलं सोफ्यातून आवाज आहे. थांब ना. नाही रे, हल्ली आवाज लागत नाही. नाटकं करू नकोस, तेव्हाही लागायचं नाही. अगं नाही, म्हणजे मुद्दा असा आहे की तू गा ना, तू तेव्हाही रियाज केला नाहीस, आताही रियाज करत नाहीस. रियाज कर, मग तू गायिका बरं, होशील बरं. ना यार. मी तर विशू, गाते. गा ना तू. हो, हो. मग. सजना बरखा बहार आई, क्या बात. रस की पुहार लाई, अखियों से प्यार लाई. आओ सजना बरखा बहार आई, रस की पुहार लाई, अखियों से प्यार लाई. ओ सजना. बरखा बहार आई. ही ग. विशू, अय्या. आ करशील? का गळ्यात तुझ्या कोकिळेचं घरटं कुठे बघायचं. तू ना ग्रेट आहेस. थँक्यू थँक्यू. आय रिली. शिट्टी झाली, मी आलीस का? मित्रों, कोरोना महामारी के परिप्रेक्ष्य में समूची मानवीय के उत्थान के लिए हमने लॉकडाउन का अवधि 20 दिनों तक बढ़ाया है. इस लॉकडाउन में अति आवश्यक कार्य के हेतु ही घर से बाहर निकले, अन्यथा घर पर ही रहे, सुरक्षित रहे. कमाल आहे, लॉकडाऊन वाढवला अजून 20 दिवसांनी. अरे बरं, मला वाटलं की जायला मिळेल आता घराबाहेर. गेलो की साम्या, हाय. हे बघ मी काय बनवलंय. केक. केक केक बनवला. केक. अरे वा. हाय वाव. आज आज परत केक बनवलास. येस. माय गॉड, रोज केक बनवतेस तू. माय गॉड, आमच्या घरी दुसरा पदार्थच बनत नाहीये. रोज केक बनतो यार, कमाल आहे. हे कुठला केक आहे हा? दिस इज वॉलनट बनाना चीज केक. वाव, वॉलनट बनाना. हे परवा केला होतास हा केक तू? नाही सॉरी, परवा वेगळा होता तो, आपण टाकून दिला नाही का, तो कडक झाला होता. बरोबर. कौतुक नाही बायकोचं. अगं कौतुकच नाही बायकोचं. कितीही केलं तरी कौतुक कुठे आहे? नाही, कौतुकाचा प्रश्नच नाहीये. हे बनाना ठीक आहे, तू हे जे बाकीचे पदार्थ घातलेले आहेस ना, ते आपल्याला परवडणार आहेत का सध्या? लॉकडाऊन सुरू आहे ना बाहेर. मला तुला काय म्हणायचं, हे जे पदार्थ सगळे घातलेस ना, तूच म्हणतेस ना खर्चावर नियंत्रण ठेवा, हो की नाही? अहो, आंघोळ करताना साबण असतो ना, तो बारीक होऊन बेंबीत अडकेपर्यंत वापरायला लावते ही. तेच तो बेंबीत अडकलेला साबण आहे ना, मी घेते आणि साबणाचा चुरा झाल्यावर कपडे धुवायला तोच वापरते. कळलं? बरं. काटकसर म्हणतात याला. तुला कौतुक नाही तर नाही, तो खा केक. मला जरा एक मिनिट, काय करतेस तू? तू आता रियाजाला बसणार आहेस? आता नको ना, खरंच नको ना ग. मी आता जातो ना 2 तासानं मार्केटला जाणार आहे, तेव्हा अर्धा तास मिळेल ना, तेव्हा आता नको ग. तुझ्या जाण्याचा आणि माझ्या गाण्याचा काय संबंध आहे? मी गाऊ दे ना. आता नको ना. आणि तसंही तू म्हणतोस ना बाबा रियाज झाला पाहिजे, मग मी करते हा, रियाज. मी रियाज झाला पाहिजे म्हणालो होतो, पण रियाज झालाच पाहिजे असं नव्हतं म्हणालो. हो की नाही? काय माझ्या बॉसचा पण आता फोन येणार आहे. ऑनलाईन आमची मीटिंग आहे, हा, मग कळलं ठीक का? अगं ऑनलाईन मीटिंग आहे माझ्या बॉसची. हा, मग करू दे ना, कर ना तू, काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, मुळात काय माहिती काय, मुळात काय माहिती, ऐक ना. चिडत नाही. Please have decency, okay? हळू. मला काय म्हणायचंय, एक मिनिट ऐकतेस माझं? हे बघ, 15 मिनिटांनी ऐक ना, हे बोलू दे ना. 15 मिनिटांनी माझी मीटिंग आहे. हा, मग कर तुझी. जो काही स्वयंपाक करायचा आहे ना, तो आत्ता करून घे. बॉस आल्यानंतर कुकरच्या चिट्ट्या मला चालणार नाही. प्लीज विनंती कर मला ना. मला एक मिनिट. आज बुधवार आहे. आज स्वयंपाकाचा वार माझा नाही, तुझा आहे.
आज मंगळवार आहे बाळा. सॉरी चौगले, आज बुधवार आहे. विशू, आज आज स्वयंपाकाचा वार तुझा अरे, तुझा आहे, विशू. प्लीज हळू नाही, ओके. ओरडून नाही बोलायचं. I'm आवाज sorry, माझाही I'm sorry. चढतो. हा आज 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 बुधवार आहे, स्वयंपाकाचा वार तुझा आहे. बरं ठीक, आज बुधवार आहे ना. मी विनंती करतो तुम्हाला, आज काय? माझं काम आहे, तुम्ही कृपया कराल का स्वयंपाक? सॉरी मला जमणार नाही, आज माझा सुट्टीचा दिवस आहे. आज मला आराम करायचा. विशू, मला काम आहे सांगतो. मला आराम करायचंय. प्लीज डोंट स्क्रीम. ठीक आहे विशू. थँक्यू. ठीक आहे. मी हा, काल दिवसभर राबले, पण आज मी काम करणार नाही. ठीक आहे, मी करतो सगळी कामं. Please. हा, मी ऑफिसचं पण काम करतो, सगळी कामं मीच करतो. तुम्ही आराम करा. Yep. आराम करून करून काय झालंय स्वतःकडे बघा जरा. रशियाचा नकाशा दिसतेस तू, कळलं? वाव. जा, आराम करा तुम्ही. आज जाऊन आराम करा. हा? आय डू इट. ओके. ठीक आहे, हरकत नाही. सगळी तुझं कामं बघ. मी करतो. हं? कर. पुरुषांचा Go. जन्मच त्यासाठी आहे. Go, हा, please, हा, go. हरकत नाही. प्लीज. मित्रों, कोरोना महामारी को निरस्त करने के लिए भारत सरकार ने जो कदम उठाए हैं, पूरे विश्व ने उसकी प्रशंसा की है. लॉकडाउन के इस दूसरे चरण में हमने निर्णय के पूरी प्रक्रिया का अधिकार राज्य शासन को दिया है. मी माझ्या महाराष्ट्रात परवाच म्हणालो की मी माझ्या महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करणार आहे. किंबहुना तो करायलाच पाहिजे. कारण परवा एक जण मला म्हणाला की अरे आपण कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे, पण आपण कोरोनासोबत जगायला तयार आहोत, पण कोरोना आपल्यासोबत जगायला तयार आहे का? त्यामुळे यापुढे 20 दिवस महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन असेल. परिस्थिती गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे. आणि मी कोरोनाला हरवणार आहे. किंबहुना हरवायलाच पाहिजे, किंबहुना कोरोना हरेलच. अरे, परत लॉकडाऊन वाढवला. अरे काय करायचं का आम्ही? नका वाढवू रे लॉकडाऊन. घरात बसलोय अनेक दिवस आणि नका वाढवू. हे काय चाललंय रे हे? अरे काय आहे का गिळायला आज? घ्या गिळा. अरे रोज केक काय आणतेस ग तू? केकही आहेस तू, केकही. शी. इथं ना अर्धा पगार मिळतोय. नोकरी गेली ना तर बाहेर बेकार आणि पोटात बेकरी निर्माण होईल. कळलं का तुला? कसा आहेस रे तू? कसा आहेस? 3 महिने झाले उत्तम पदार्थ खायला घालते मी तुला, आणि तू नावं ठेवतोयस. हा, उत्तम. त्या मंजिरी योग ताईंना फॉलो करते मी. कळलं? त्या जसे पदार्थ बनवतात तसा पदार्थ करते मी. अगं नको त्या मंजिरी योगला फॉलो करू. हा? अरे त्यांचा पदार्थ चविष्ट असतो असं एकदा तरी प्रसादुकनी टाकलंय का? अरे आपल्याला काय माहिती? पदार्थांचे फोटो काढून झाल्यावर तो गपचूप वरण भाताचा कुकर पण लावत असेल. आपल्याला काय माहिती? सेलिब्रिटींच्या नादी नको लागूस तू. कळलं का तुला? तू तुझं जेवण कर. आणि काय जेवण करते माहितीये? घ्यायची भाजी आणि फोडणीला टाकायची. हाताला चव नाही बेचव सगळं करतेस आयुष्यात तू. बोललास ना? बोललास. बोललो. बरोबर आहे रे. किती मरा तुमच्यासाठी. तुम्ही तसेच बोला तुम्ही. मला ना ह्या क्षणाला माझ्या आईची आठवण येते. कळलं? आई असती ना तर ही पाळी माझ्यावर आली नसती. वा, इतके वर्ष संसार केला तर काय उगाच? हा. तुझी आई मोठी अन्नपूर्णा आहेच आहे. अन्नपूर्णा हा, माझी राहू आई. दे रे, राहू दे. हा. ओल्या करंज्या चिकटत नाहीत म्हणून स्टॅपलाची पिना मारते कणाला ही बाई. अन्नपूर्णा म्हणे. अरे किती खोटं बोलतेस काय तू? खोटं? बरोबर बोलते मी. तू माझ्या आईचं काढतेस? हो, आई तर आई तशी, बाप तर बाप तसा. बाबाचं काय हातामध्ये? काय लग्नाच्या दिवशी आठवते का काय केलं होतं? काय केलं होतं? भूक अनावर झाली होती. एंट्रन्सला तो दुधी भोपळ्याचा करकोचा ठेवला होता, तो कापून खाल्ला. लग्नाच्या दिवशी लाज आणली होती तुझ्या वडिलांनी. त्या दिवशी बुधवार होता, त्यांना नॉनव्हेज लागतं. तुमच्याकडे सगळं वेळ 4 पर्यंत जेवण नाही करणार. काय दिसला करकोचा सोडणार आहेत ते? कापून खाल्ला तुम्ही. मूर्खपणाचा कळस आहे अख्खी फॅमिली म्हणजे. हा, तुम्ही मूर्खपणाचा कळस ए, मानू जा का शिकू? रे. त्याच्या डोक्यात नको जाऊ ए, माझ्या तू. वाटेल ते करू नको तू. हा. काही खायचं तर खा, नाही तर टाक अरे गटारात. परवाचा राहिला हा कुठे खाऊ मी अजून? मला ना तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये. का आलायस तू माझ्या आयुष्यात? नको तिथे उगाच. डेंटिस्ट मुलगा चांगला सांगून आला तर त्याशी लग्न केलंस तर बरं झालं असतं. या टाकल्याच्या नादाला लागली. ए टाकलं बोलायचं नाही. का? टाकलं का बोललीस तू? का तू नाही साडी म्हणत मला? नाही का म्हणत? हा, डोक्यावर हा केसांचा भ्रष्टाचार उगवला ना, तो कापून टाकला पाहिजे. ए, काय? केसान मुलाचं नाही केसानं. केस असं गर्वाने पण बोलता येत नाही, कारण टकलं या गटातही बसत नाही आणि केस
मला कंटाळा आलाय तुझा राहू दे, राहू कंटाळा दे. माझा तू चेहऱ्याचाच कंटाळा आलाय हो चेहऱ्याचा कंटाळा आला होय. मग दे पैसे असं प्लास्टिक सर्जरी वगैरे करून घेते दे पैसे. त्यापेक्षा नवीन लग्न करेन मी तोंड बघ आरशात हा. आणि मोठ्या बायका थांबल्या नको बाई समीर चौगुले आले लग्न करूया आल्यात मोठ्या काळ कुत्रा विचारणार नाही रस्त्यात गेला ये चल का तू डोक्यात नको जाऊ मला सांगतोय डोक्यात आई शपथ आहे. निघ. अरे नाही निघणार तू कोण सांगणार मला आला मोठा शाणा तू मोठी शाणी माझ्या डोक्यात जाऊ नकोस हं. हा. मी खून करेन तुझा बाईनं मला सतत कंटाळा आलाय, आपला तुझा रांडा कंटाळा वाडा, आलाय. उष्टी काढा आणि ह्यांना नको डोक्यात जाऊ कौतुकच माझ्या. नाही केलं आमचं. कंटाळा आलाय तुझा आता. मला. मलाही कंटाळा आलाय तुझा तर टीव्ही बघतोय मी कळलं डिस्टर्ब हा, नको मग बघ ना तुला कोणी हात लावलाय आजच्या ठळक बातम्या. लॉकडाऊनची प्रक्रिया समाप्त होऊन अनलॉक 1.0 सुरू होत आहे. ब्रेकिंग न्यूज, अनलॉक 1.0 में लॉकडाउन 1 के रूल्स पूरी तरह से समाप्त नहीं होंगे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. वाहनांचा उपयोग घरापासून 2 किलोमीटर अंतराच्या आतच करावा. घरापासून जवळच्या ठिकाणी जाताना शक्यतो वाहनाचा वापर करू नये. ठीक आहे म्हणजे तुम्हाला दुचाकीवर जर जायचं असेल तर 1, 4 चाकीवर जर जायचं असेल तर 3 प्रवाशांनी फक्त प्रवास करावा. अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते रात्री 9 सुरू राहतील आणि इतर दुकाने 9 ते 12 सुरू राहतील. अरे बापरे इतर दुकाने 9 ते 2 तर अत्यावश्यक सेवा 7 ते 7 सुरू राहतील. अरे म्हणजे नागरिक अंडे खरेदी करू शकतात पण ते पाव खरेदी करू शकत नाही. अगदी आवश्यक असेल तर पाव खरेदी करा पण वडा खरेदी करू नका. मद्यपान ऑनलाईन आहे. मद्यपान बंद आहे. हॉटेल्स बंद दारू मिळेल राहतील. सगळ्यांना. मद्यपान हे बंद करा रे, करताय. बंद करा बस करा यार. अरे नक्की वागायचं कसं आम्ही कुणाचं ऐकायचं कुणाचं कधी बाहेर पडायचं कधी नाही पडायचं कसं कळणार आम्हाला. बस करा यार बस करा हा लॉकडाऊन थांबवा आता. डोकं आऊट व्हायची पाळी आली आहे. त्या 4 भिंती तीच बायको तेच केक तेच गाणं त्याच कविता. बस करा यार आता बस करा तुम्ही. एक तू शांत हो ना अरे यार डोकं आऊट झालं ऐक यार ना, तू माझं तू यार. पाणी पितोस का हे घे पाणी 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 धर, पाणी शांत हो एकदम शांत. एवढी चिडचिड बरी नाही अरे शांत हो. तुला माहितीये का हा आपण ना उगाच चिडचिड करायला लागलोय. खरंय का या महामारीने खूप शिकवलं यार आपल्याला. माणसातलं माणूस पण याच्यावरच घाव घातला या महामारीने. अरे माणसांना स्पर्श करायची भीती वाटते आपल्याला. माणसांना स्पर्श करायची. माणूस आणि प्राणी यात काय फरक आहे. आपण सोशल आहोत. मला माझ्या मित्राला भेटायचं आहे यार. मला माझ्या नातेवाईकांना भेटायचं त्यांना घट्ट भेटायचंय. हे काय होऊन बसलंय. शांत हो. खरंय या एका महामारीने ना माणसांची किंमत शिकवली आपल्याला. खरंय तुझं. माणसाचा स्पर्श किती महत्वाचा असतो नाही. पण ठीक आहे हे बघ काल आणि उद्या याची काळजी नको करूया. आजच्या क्षणाचा आपण आनंद घेऊ ना. माणसं जपूया ना. माणसं जपूया. आज काल कशाला आज मध्ये हे समीर आज आणि काल ह्याच्यावर ना मस्त गाणं सुचलंय मला. गाऊ गा हाऊ स्वीट. ऐक आजकल तेरे मेरे प्यार अरे, ए, नका रे, बंद करा, ए. क्या बात! सुपर हिट. मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ब्रेकिंग न्यूजमध्ये जे जे आवाज तुम्हाला ऐकू आले ते आमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, आमचे लेखक आणि प्रोड्युसर सचिन मोटे सर आणि दशरथ शिरसाट यांचे होते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम सर. हॅट्स ऑफ तुम्हाला. कमाल केवळ कमाल. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई सगळ्यात आधी तर सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांना मी सांगू इच्छिते की जुजबी देवी प्रसन्न झाली आहे तुमच्यावरही आज. म्हणजे एखादा परफॉर्मन्स किंवा एखादं स्किट लिहायचं आणि ते इथे येऊन नटवायचं ह्याच्यात तुम्ही एक्सपर्ट झालेले आहात. म्हणजे तुम्ही 1 सेंटीमीटर जागा पण सोडत नाही. अमेझिंग परफॉर्मन्स. ब्रिलियंट. थँक्यू साष्टांग नमस्कार दोघांना. विशाखे अमेझिंग आउटस्टँडिंग. प्रसादा क्या बात आहे यार. म्हणजे या 15 मिनिटात तुझी शिकवलंयस सम्या.
ते कित्येक माणसं या 4 महिन्यात सुद्धा शिकलेली नाही आहेत दुर्दैवाने. त्यामुळं अत्यंत महत्त्वाचं वाटलं मला हे स्किट. म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून किती मोठे आहात यापेक्षा आज तुम्ही दोघं माणूस म्हणून खूप मोठे झालात माझ्या मनात. आणि तुम्हाला खूप मनपूर्वक शुभेच्छा. अफलातून अफलातून. थँक्यू सो मच. थँक्यू. कडक कडक. मंडळी, आता फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे कोळीवाड्याच्या रेखाला म्हणजे वनिता खरातला सांगणार आहे हास्य जत्रेच्या मंचावर होणाऱ्या त्याच्या अपमानामागचं रहस्य. जाणून घेऊया काय आहे ते रहस्य. Thank you. Hello everyone. I'm a Gaurav More from Powai Filter Pada. Thank you. प्रसाद सर, सई मॅम, प्रवासातले सगळे नियम पाळून एकही नियम न मोडता मी सेटवर आलेलो आहे. वा. आता मेकअप दादा येणार, ह्या तेजस्वी चेहऱ्याला रंग लावणार, मग हा अवलिया संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणार. अरे तुतारीचं म्युझिक दे. अरे त्या लायक वाक्य तर घे. उतारी पाहिजे. नीट घे. अरे स्किट मध्ये अपमान होतोय त्याच्या आधी स्वतःचं कौतुक करू दे ना यार, म्हणून तुला म्हटलं वाजव. गेली वर्षभर हेच चाललंय, जो येतो तो माझा अपमान करतो. आता एरियात पण गौरव मोरे म्हणून कुणीच ओळखत नाही, इन्सल्ट मोरे. ठीक आहे, ही काय माझी तक्रार नाही, हा माझा राग आहे. पण राग काढणार तर कुणावर ना, ही तक्रार आहे. हरकत नाही सर. अरे मेकअप दादा. मेकअप दादा नाही सर, ताई आहे सर. सर मी बबली. बबली ही ढेकर किती वर्षापासून दबली? मस्त जोक सर. ना सर मी मेकअप आर्टिस्ट आहे सर. अच्छा. मी तुमचा मेकअप करणार आहे सर. ओ म्हणजे स्पेशल मेकअप मॅन फॉर स्पेशल ऍक्टर. नाही सर, मी नवीन आहे, स्पेशल नाही. नवीन ओके. वेलकम इन हास्य जत्रा टीम. ओके थँक्यू सर. मी आल्या सगळ्यांना सांगितलं सर की मी गौरव मोरेंचा. काय होते तुम्हाला हे? वडापाव आहे सर. मग एक वडापाव खायचा, कढई नाही खायची. मस्त जोक नाही, खरं सांगतोय ते. मी सांगितलं की गौरव मोरेंचा मेकअप करायचा आहे, मग? तर ते म्हणाले कर. त्याचा मेकअप खराब झाला तर शोला काय फरक पडणार नाही. कोण बोललं असं? कोण बोललं? त्याचं नाव सांग. त्याला असा उसवतो ना, त्याचा आज शेवटचा दिवस. कोण बोललं? प्रोड्युसर. मग ठीक आहे. ना सर, ठीक आहे म्हणजे काय सर? केवढे चिडून बोलले ते. काय बोलले मी सांगू नाही शकत सर. ते करतात अशी कॉमेडी. त्यांचं कसं आहे ना, त्यांना कोणी स्टेजवर उभं करत नाही ना, मग ते ऑफ स्टेज बोलतात. रूम मध्ये पण तिघं चौघं बसलेले असतात, ज्ञान पाजवायचं, मग तिघं चौघं आपले असतात. वनिताला विचार, गौरव मोरेच्या तोंडावरची माशी तरी हलते का? नाही सर, पण मला जाम वाईट वाटलं सर. पण मी नसतं ऐकून घेतलं सर. तुम्ही कसं एवढं सहन करता सर? ठीक आहे, इट्स ओके. तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका तुम्ही. नाही सर, पण मी ऐकून नसतं घेतलं हे सर. काय ऐका, माझं कसं आहे, ते माझा अपमान नाही करत, आपण त्यांना अपमान करू देतो. म्हणजे सर आजूबाजूला कुणी का बघ, सिक्रेट आहे. कोण नाही सर. तू पवन चक्की आहे का ग? तेवढ्याच भागात फिरते, तिथं थांबते. कोण आहे बघितलं? कोण आहे का नाही ना? नाही. तुला म्हणून सांगतोय, सिक्रेट आहे. इथे जेवढी पण लोक आहेत ना, त्यांचा जेवढा पर डे आहे ना, तेवढा आपल्या एका अपमानाचं बजेट आहे. म्हणजे सर तुमचं केवढे अपमान होतात तेवढं पेमेंट घेता सर? म्हणजे काय, प्रोड्युसर तर येऊन त्या दिवशी रडले.
त्याला परवडतच नाही ना. मला फोन केला मोठ्याने गोस्वामींनी, मला गौऱ्या जरा बोलायचं आहे. म्हटलं व्हॅनिटी द्या. सर आले व्हॅनिटीत, खाली बसले. म्हटलं ओ सर सोफ्यावर बसा. वयस्कर आहेत ना, मान ठेवायला पाहिजे. सर बोलले हा बोला काय आलं. ते बोलले यार गौऱ्या लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये जरा तंगी आहे, बजेट जरा कमी कर ना. म्हटलं परत बोल. सॉरी पाडन, परत बोला. ते बोलले ते बजेट जरा हे करा ना, परवडत नसेल तर एकच जज ठेवा, नाहीतर माझा अपमान कमी करा ना, तर मी चाललो शो सोडून. सर भारी सर. दोघांच्या तोंडाला बूच लागलं, गेले व्हॅनिटीतून बाहेर. सर सर तुमच्याकडे व्हॅनिटी आहे? सिंगल डोर. ओहो 3 डोरची नाही. भारी सर. मी काय म्हणतो, बाहेर ॲम्ब्युलन्स आहे का? मला लागेल आज. सर भारी. हा ना? पण तुम्ही बरं झालं त्या गोस्वामींना बोललात. हो ना. किती बोलतात त्या दुसऱ्यांना स्वतः बारीक झालेत म्हणून. मला तर जाधवची हे बघा तुमच्या डेकरच्या नादात ना माझ्याकडे ऑमलेट येईल. जोक भारी करता सर तुम्ही. सर बोलतात केवढं खातेस तू, जा ना जरा बारीक हो ना, असं बोलतात सर. मग तू काय बोललीस? मी काय डेकर देऊन निघून गेलीस? त्यांचं काम आहे, ते बारीक झालेत ना, ते बोलणार. तू लक्ष नको देऊ, तू मेकअप कसा दिसल. हा येस सर. हा मी असं ऐकलं की तुम्हाला शो मधून काढणारच सर. 1 मिनिट 2 मिनिटं थांब. कोण बोललं तुला? कोण बोललं? आपल्या भरोश्यावर शो चालतोय म्हणजे काय? सोनी मराठे साहेब माहिती आहेत का? सोनी मराठा. सोनी चॅनलचे मेन मालक आहे ना सोनी मराठे, आपले खास आहे. काय बोलता सर? त्यांना कळलं की मला शो मधनं काढतात म्हणून लगेच मोठे आणि गोस्वामींना फोन. क्या सुन रहा हूं मैं, तुम गौरव को शो से निकाल रहे हो क्या? तिकडनं आवाजच न रमला. तुमको शो करना है तो करो, ना तो फुटो याचे. गौरव मागताय हमको. मग सर सकाळी मोठे आणि गोस्वामी डायरेक्ट फिल्टर पाडायला. खतरनाक सर. मग आले आणि दोघं लागले रडायला. मोठे तर मिशीतल्या मिशीत रडत होते. वारे सर. मी म्हणलं एक काम करा, आधी रडून घ्या, शांत व्हा. चहा बनवला, चहा दिला, काय झालं सांगा. म्हणले गौऱ्या शो जरा बघ, जरा मराठे साहेबांचा फोन आला होता, जरा काय म्हणलं करतो ऍडजस्ट, डोंट वरी. माझ्याकडे टॅलेंट आहे ना, अपमान करून घ्यायचं, त्याचं पेमेंट मला द्या, बाकी मी सगळं मॅनेज करतो. सगळं ओके झालं. कसलं भारी ना सर. म्हणजे काय? वा वा. हा आणि सर हा. बाहेर सगळे बेट लावत बसलेत, मला मी नसतं ऐकून घेतलं त्यांचं. त्यांचं करिअर मीच केलेलं आहे. म्हणजे बाहेर जेवढे बेट लावतात ना, त्यांचं करिअर मीच केलंय. म्हणजे तो प्रसाद खांडेकर माहितीये का? तुमचे गुरु. कोण बोललं? कोण बोललं? मी ऐकलं सर असं. चुकीचं ऐकू नको. स्टुडिओच्या बाहेर वेफर खात उभा होता बोधल्या. त्याला म्हणलं इकडे काय रे, इकडे धरले केस असे, बस खाली बस ली. मला म्हणला काय बघू नको तू वाजवून फणकन. त्याला म्हटलं मराठी फॉन्ट, त्याला मी शिकवला, तेव्हा तू लिहायला लागला. सर म्हणजे फॉन्ट आला की लेखक झाला. हे एवढं सोपं आहे ते. माझं स्किट तर लेखक लिहित पण नाहीत. गौरव मोरे एवढे म्हणून मला पाठवतात, मग ते पूर्ण एम्प्टी असतं. मला डोकं लावतो, त्यात मी 25 भरतो आणि माझ्या को ॲक्टरला सांगतो असं नाही, असा अपमान कर, कारण मी अपमानाचे पैसे घेतो ना म्हणून. मग डिरेक्टर सर त्यांना कुठं वेळ आहे मला तालीम द्यायला. त्यांचा अख्खा दिवस समीर चौगुलेला घासून घेण्यामागे जातो. तुला म्हणून सांगतो, तू नवीनच म्हणून. समीर चौगुले व्हेरी ॲव्हरेज नट, त्याला पण काढलं होतं शो मधून. मग त्याने लगेच सोनी मराठे साहेबाला फोन लावला.
कोणी साहेबांनी फोन बघितला अननोन नंबर दिला ठेवून. भारी मग सकाळी आपल्या घरी फिल्टर पाडायला पंटर लोक आले, बोले भाई ओ आयलाय. बोललो, ओ आयलाय म्हणलं कोण? हा तू म्हणलं समीर. आला सोप्यावर बसला, म्हणलं खाली बस. नक्की गौऱ्या यार, माझं करिअर जरा धोक्यात आलंय. माझ्या स्किटमध्ये एक एंट्री घेणार जरा मला जरा बुस्टअप होईल. आपण बी दिले यार, आपण बी इन्सान आहे. बोला ठीक आहे चल तुमच्या स्किटमध्ये एंट्री घेतो. मी अस्वलाची एंट्री घेतली, जोडी रापकनवर आली. बघितलं? भारी सर. केवढं करता सर तुम्ही दुसऱ्यांसाठी. ते तर आहेच. नाहीतर ती प्राजक्ता सर हा. नेहमी त्याच कौतुक करत असते. वा दादा वा दादा. एवढं सर करते ती. हे तोंड आहे, डग्गा नाही वाजवायला. वारे ना सर. वा दादा वा करते ती, का माहितीये का? का? एका वा दादा वाचे 70 पैसे घेते ती. सर तुला म्हणून सांगतो, तू नवीन आहे म्हणून. सांग 700 रुपये होईपर्यंत वा दादा वा चालू असते. आपलं तसं नाही. आपला कसं अपमानात टॅलेंट आहे ना, तेवढं आपण भागवतो. मला साईडला लागून बोलली पण, गौऱ्या तुम्हाला 60 पैसे दे. मी बोलते वा गौऱ्या वा. मी तुला 60 पैसे देऊ, तुला 60 पैसे देण्यापेक्षा 40 पैशात माझ्याकडे प्रसाद हो काय. सर मग तुम्ही एवढं सगळं करता तर तुमची सेटवर तर वट पाहिजे ना. सेटवर वट असून काही होत नाही. मी सेटवर नमून राहायचे 16,000 पर डे घेतो. हा. म्हणून तर डिरेक्टर काय करतो, त्या सगळ्यांना बोलू शकत नाही ना. मग कोण गरीब दिसणार? मी. मला ओरडणार, सगळ्यांना वाटणार गौऱ्याला ओरडले म्हणून. अरे फिल्टर पाडायचं मी ऐकून घेईन का? मग बरोबर आहे सर. अरे मी टोल नाक्याला पण हात दाखवून निघून जातो. भारी सर. पर डे घेतो ना नमायचा, म्हणून मी गप्प बसतो. नाहीतर चॅनल मध्ये आपली एवढी वट आहे ना. परवा मला फोन आला सोनी मराठे साहेबांचा. मग सर मग मला बोलले वो 2 छोटे बच्चे उनको निकालते क्या रे? सर 2 छोटे बच्चा कोण? प्यारे आणि अरुण कदम. मैं बोला क्या हुआ सर? कुछ नहीं रे, वो वेरिएशन अरुण कदम ऊपर भी आ करता है नीचे भी आ करता है. मैं बोलो सर एक काम करते रहने दो, किसी के पेट पे क्या लात मार रहे हैं अपन, अपने पास भी दिल है, बच्चे बड़े हो जाएंगे सुधर जाएंगे. मैं अरुण कदम सर को सिखाएगा बोला कैसे बात करेगा कैसे नाही. म्हणून तर ते शो मध्ये टिकले. सर भारी आहे तुम्ही. मी तुमचा असा मेकअप करते ना सर, तुम्हाला एकदम हिरोज बनवून पण टाकते. हे जे मी तुला सांगितलंय बाहेर कोणाला बोलू नको, तू नवीन आहे म्हणून तुला सगळं सांगतोय मी. हा, पण सर तुमच्या डोळ्याखाली काळा कडा आहे, तुमच्या डोळ्याखाली काळ्या, त्या मी पटकन घालवून टाकते. ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट हा सर. चालेल. लवकर कर बाबा, नाही तर परत तो खांडेकर पाया जोडून बसेल. पंच दे. समीर दादा म्हणेल गौऱ्या माझ्या स्किट मध्ये एंट्री घेणार. परत प्रसाद ओकला वाक्य पण लिहून द्यायचे. प्रसाद ओकला वाक्य पण लिहून द्यायचे. बाबा लवकर कर. म्हणजे ते त्यांना काय सुचत नाही सर. त्यांना सुचलं असतं तर. हा परत ते सरांनी एक आणून ठेवलेत ना, प्रभाकर मोरे, त्याच्यानंतर तो आपला कोण श्याम राजपूत. त्याला वाटतं आम्हाला ऐराणी समजत नाही. अरे आम्हाला काय सांगतेस, आम्हाला सगळं समजते बोलतं तरी पण. आणि ती तिकडची आमिरची टीम, एक आणलाय ढोलकीवर झोपतोय, दुसरा आणलाय टिटवाळ्याचा अजय देवगण, आणि एक आणली ती विरारची उषा उत्तप. आणि हा स्वतःला त्यांच्यातला लालबागचा यार रहमान. एवढे सगळे भरलेत, मी एकटा कुठं बघणार ना यार. हा झाला मेकअप. गौऱ्या हा सर. सांग ना, या स्किट नंतर काय कमेंट देऊ तुला? सांग ना. जरा मला लॅपटॉपवर फॉन्ट लिहायला शिकव ना. गौऱ्या जरा नोटेशन काढून देतोस काय जरा? गौऱ्या पंच दे ना एक प्लीज यार. काय फालतूगिरी बस सर, व्हेरिएशन करते आणि याच्यामध्ये खाली करते. मला ते शिकवणार आहे. शो मधनं काढणार आम्हाला. हा बबली काकडी कापली की अख्खीच ठेवली.
ए गौऱ्या. कडक एक नंबर परफॉर्मन्स. बघूया हा सरसी कशी दाद देत आहेत. सई मी थांबले होते असं काहीतरी तुझं कधी बघायला मिळेल, कधी बघायला मिळेल. आज बघायला मिळाली बाबा माझी वनी. थँक्यू. क्या बात. गौरव, तुझ्या सहजतेचं काय करू? म्हणजे असं वाटत होतं तू गप्पा मारतोयस, तू काही करतोयस असं वाटतच नव्हतं. व्हॉट इज मॅन, अमेझिंग अमेझिंग. सॅल्यूट आहे. आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून झुजबी. एक बात. खूपच मजा आली गाईज. सुपर. प्रसादा आमिर फॅन्टॅस्टिक. खूप मनापासून तो डायलॉग बोलला असतो. एवढं मनापासून जर म्युझिक वाजवलंस किती मजा येईल खरंच. वनिता अफाट बेरिंग होतं, अफाट. वंडरफुल. फार मजा आली आज तुला बघताना. मी बोललोय बाहेर ॲम्ब्युलन्स आहे का विचारलं. मी पहिलंच विचारलं. 4 लाख होईपर्यंत किती कमेंट जातील तेवढ्या मी मोजतोय की 4 लाख मला तुझ्याकडनं हवेत तर किती कमेंट्स करायला लागतील. गौऱ्या, 4 कोटीचं स्किट केलं भावा. क्या बात आहे यार, क्या बात. खरं तर या स्किटमध्ये तू जेवढ्यांचा अपमान केलास त्याचे तू त्यांना पैसे द्यायला पाहिजेस. तुझ्या अपमानाने श्रीमंत व्हायला आम्हाला खूप आवडेल. अजिबात भंकस नाही करते, मनापासून बोलते. मुळात या शोचे निर्माते दिग्दर्शकच स्वतःचा एवढा अपमान करून घ्यायला तयार आहेत. ऍब्सोल्युटली. त्यांच्यापुढे आपण की झाड की पत्ती होते. ते दोघं खूप मोठ्या पोस्टवर आहेत आणि आज तेच तुला डिरेक्ट करताना असं सांगतात की खाली बस असं मला सांग. हा मनाचा मोठेपणानं या शोमध्ये दिसतो. मजा आली गौऱ्या. वंडरफुल. खरंच सई म्हणते तसं तुझ्यातला ईज हा ज्या वेगाने पसरतोय फारच फारच अभिमान वाटतोय, फारच आनंद होतोय. ताब्यात ठेव, जपून ठेव. असा ईज देणगीसारखा मिळतो, तो असं लुटून देऊ नकोस. हां, जपून ठेव. विश यू ऑल द बेस्ट. आय लव्ह यू. थँक्यू. मंडळी, भाऊबंदकीतल्या वाटणीचे वाद घेऊन एक गावकरी गेलाय एका वकिलाकडे. कॉमेडीचा हा खटला तुमच्या समोर घेऊन येत आहेत प्रत्येक विनोद नाजूकपणे पेश करणारी रसिका वेंगुर्लेकर आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. अगं बायो गो, अगं बायो गो, कुकुनी भात खाल्ल्यात. अन बायो गो, कुकुनी भात खाल्ल्यात. खायाचं खाऊ दे, कुकू मोठा होऊ दे. खायाचं खाऊ दे, कुकू मोठा होऊ दे. मला मोठा थोरला असा कवाट देऊ दे. बायो गो, कुकुनी भात खाल्ल्यात. बायो गो, कुकुनी भात खाल्ल्यात. सावंत, ओ सावंत वकील, ओ सावंत. सावंत सर नाही आहेत, ते बाहेरगावी गेलेत. मी त्यांची असिस्टंट आहे. होय का? चला मग मी निघतो. नाही नाही, ऐका ना, काय? ऐका. म्हणजे सावंत सरांनी सांगितलंय की त्यांच्या गैरहजेरीत काही महत्वाच्या केसेस मी पण हँडल करू शकते. अच्छा. गेली 2 वर्ष सरांसोबत प्रॅक्टिस करते मी. अच्छा, असं आहे काय? मग काय? म्हणजे तुम्ही केस लढवू शकाल ते? हो, म्हणजे काय लढवणार. सांगा ना तुमची केस. ते काय झालंय, माझी जी घर भावकी आहे ना, हा. तर जमिनीच्या हिशावर ना आमची भांडणं झाली आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे प्रॉपर्टी डिस्प्युट्स. नाही नाही, जमिनीचं वाटपावर ना भांडणं. अहो तेच तेच आहे का? तेच ते. हा, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमची केस लढेन. बरं. हा, तुम्ही मला सगळं महत्वाचं सांगा. ही ना माझी पहिली केस असेल. तुम्हाला सांगते, पहिला बॉयफ्रेंड सारखा वेळ देईन ना. काय ते? नाही म्हणजे पूर्ण व्यवस्थित वेळ देईन, म्हणजे आपण केस जिंकू शकतो ना. हो, हो, हो. तुम्ही बसा आणि शांतपणे मला सगळं महत्वाचं सांगा, मी लिहून घेते. बरं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, वकिलापासून काही लपवायचं नाही. काहीतरीच काय
मला लय लय लाज वाटते माहिती आहे सांग. अहो लपवायचं नाही म्हणजे केस संदर्भातलं काही लपवायचं नाही, सगळं छान सविस्तर मुद्देसूद सांगा. नाही मी मुद्देसूद सांगतो का नाही, काय समजलं? तुम्ही सगळं ना मला सुरुवातीपासून सांगा. अच्छा सुरुवातीपासून. हा. ते काय झालं, माझ्या आई वडिलांना 5 मुलं. 5. पहिला चंद्रकांत, दुसरा सूर्यकांत, तिसरा मी म्हणजे प्रभाकर, अच्छा. आणि चौथी माझी बहीण संजना, हा. आणि 5वा उगाच. उगाच? तुमच्या भावाचं नाव उगाच आहे? नाही ते आई वडिलांच्या प्लॅनिंग मध्ये नव्हता ना, त्यांच्या मनी नाही ध्यानी तो झाला म्हणून तो उगाच. काही समजलं? आता तो उगाच आहे का नाही, मग त्याला जमिनीचा हिस्सा द्यायचा कसा मला सांगा. नाही 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 नाही, उगाच उगाच असला तरी उगाचला असं डावलून चालणार नाही. कायद्यानुसार त्याला अधिकार मिळालाच पाहिजे. तुमचा रक्ताचं नातं आहे की नाही, सख्खा भाऊ आहे ना, मग कायद्यानुसार त्याला वाटा मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे. मी बघते त्याला कसा वाटा मिळत नाही ते. ओ तुम्ही त्याच्या वकील आहो का माझ्या वकील आहो? नाही नाही, वकील मी तुमचीच आहे, पण समोरचा वकील मला प्रश्न विचारेल ना. आणि मी तुमचे वकील या नात्याने सांगते की कायद्यानुसार त्याला वाटा गेलाच पाहिजे. तो तुमचा सख्खा भाऊ आहे, मग त्याला द्यावाच लागेल. द्यावा लागणार. ठीक आहे, आपण त्याला देऊन टाकू. देऊन टाकू. पण मॅडम कसं आहे, ती माझी सगळी जल्ली भावंड आहेत ना वासाडी, मला कायच द्यायला तयार नाहीये. नाही? कसं आहे मॅडम, हा. माझा जो दुसरा भाव आहे ना त्याला 2 मुलं आहेत, अच्छा. आणि जी बहीण आहे ना हा. तिला 3 मुली आहेत. आणि तुम्हाला? माझं अजून लग्नच झालं नाही ना, त्याच्यामुळे पोरं बालं नाही. हा. आणि इनलिगली मी काय करणार नाही. हा? तो संस्कार आहेत ना माझ्यावर, काय आहे, इच्छा खूप आहे आतून, पण संस्कार वर आहेत ना, काय समजलं? असं आहे सगळं. पण मॅडम कसं आहे, त्यांचं पण बरोबर आहे. त्यांचं कसं म्हणणं आहे, काय? प्रभ्या तुला नाही पोरनं बाल, तुला काय करायचं आहे जमिनीचा हिस्सा. हा. मी म्हटलं असं कसं, हा मला पाहिजे. अरे म्हणतो हो भावा, बघ आम्ही शेवटपर्यंत तुझं सगळं करू, तुला हिस्सा मिळणार नाही. म्हटलं नाही, मला हिस्सा पाहिजे. तर म्हणाल तू लग्न कर, मग देतो तुला जमिनीचा हिस्सा. बरोबर. अरे आता मी लग्न कसं करणार, पोरगी नको भेटायला मला, त्याशिवाय. मॅडम हा? तुम्ही माझ्याशी लग्न कराल? हा? म्हणजे मी का करेन तुमच्याशी लग्न? नाही, प्रभाकर बरोबर लग्न केलं ना तर तुम्हाला त्याचं समाधान मिळेल. काय समजले? कसलं समाधान? म्हणजे काय आहे, मला माझा जमिनीचा वाटा मिळेल, हा. आणि तुम्ही पहिली केस जिंकाल. काय समजले? मी केस जिंकण्यासाठी मी तुमच्याशी लग्न काय करायचं? कोण समजतं कोण तुम्ही स्वतःला? कोणी मदनाचा पुतळा आहात हा, की कोणी राजबिंडा पुरुष आहात? हे बघा, पूर्ण आयुष्यभर ना मी लग्न न करता राहीन, पण तुमच्याशी लग्न करणार नाही. हे माणूस आहे? हरकत नाही. आता एकाच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम, त्याला आपण तरी काय करणार? बरोबर ना प्रसाद? बरोबर ना, मग आपण काय करणार? म्हणजे नाही. मुद्द्यावर या. ज्या जमिनीची आपण केस लढणार आहोत त्याचं काही 7-12 कागदपत्र, काही नकाशा वगैरे आणलाय? काय गरज आहे, सगळं जीबीवर आहे माझ्या, सगळं पाठांतर आहे. काय समजले? काही टेन्शन घेऊ नका. सांगा. काय आहे तुम्हाला सांगतो, देवला जवळची जी जागा आहे हा. हा, त्या वावरातली मला सगळी जागा पाहिजे. बरं. बरोबर आहे. दुसरी जागा अशी आहे, त्या जागेत ना रेशमाचा वावर असतो, हा ती जागा मना पाहिजे. बरं. तिसरी जागा नंदी, त्या नंदीच्या भोवतालची सगळी जागा आहे ना ती मना पाहिजे. आणि चिंचेचं झाड आहे, ती जागा मना नको आहे. बरं बरं, ते ठीक आहे. रेशमाचा वावर हा, ते काय? ते रेशमा म्हणजे माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. काय समजले? ते काय झालं, मी माझ्या सकाळी सकाळी शेतात जायचो, हा. आणि मी बांधावर उभा असायचो. अच्छा. मग ती तिकडनं यायची आणि ती तिकडच्या बांधावर उभी असायची. मग मी असं जायचो बांधावर, आणि मी म्हणायचो काय ग शकू, मग ती तिकडनं म्हणायची बोला दाजीबा. आणि मग आहे ना ती तिच्या वावरात निघून जायची, मी माझ्या वावरात निघून जायचो. काय आहे, रेशमाचा त्या जागेत वावर आहे ना, म्हणून मला ती जागा पाहिजे. तिचं नाव रेशमा असताना तुम्ही सखू का म्हणायचं तिला? नाही, पण तिला कधी हा प्रश्न पडला नाही, आणि मी काही कधी विचारायचा प्रयत्न केला नाही. काय समजलं? तुम्ही लॉजिक शोधलं ना की लपडी होत नाही. आता 10 मिनिटापूर्वी तुम्ही लॉजिक लावलं, झालं का आपल्यात लपडं सांगा? नाही. मग झालं असं तर बरं झालं असतं हा. ना. ओ! नाही, तसं नाही. काय? हे पहा, रेशमाचा वावर, चिंचेचं झाड, एक मंदिर, हे मला ना काहीच कळत नाहीये. एक साधा नकाशा नाही आणता आला तुम्हाला केससाठी? मग ह्यातलं तुम्हाला काहीच कळलं नाही? काहीच कळलं नाही. कमाल झाली तुमची. सगळं समजावून सांगतो. तुम्ही एक काम करा, ही वही तर ठेवा. हा. ठेवा आधी. हा, ठेवा. तिथं जाऊन उभे राहा बघू. मी का तिथे उभं राहायचं? जा ना, पाय पडत जा ना, उभे राहा ना. हा. हा हा, आता तुम्ही आहे ना चिंचेचं झाड आहो. मी. हा, आता हात वर करा हा. आणि हलवा. फांदे हलतात ना चिंचेच्या झाडाच्या, हलवा. हा. हा, तुम्ही चिंचेचं झाड आहो, बरोबर आहे. हा. आता हा जो इथला वावर आहे तो मना नको आहे. नको. बरोबर आहे. हा, आता मी बघा इथं उभा आहे, मी आहे देऊल. हे काय?
हा झेंडा फाडफाडतोय हा? तर हा जो वावर आहे देवलाचा तो मला पाहिजे, काय समजलं? हा. बरोबर आहे. आणि ह्या साईडला आहे ना रेशमाचा वावर आहे. हा हा एक काम करा, तुम्ही इकडे उभे राहा. अहो काय राहा ना जरा, तुम्ही पण ना. नीट उभे राहा. हा हा राहिले. रेशमा काय झाड आहे? हा फांदे हलवत्या उद्या. रेशमा रेशमा माझी हा प्रियसी मग काय पुढे? ती कशी माझी वाट बघते तशी वाट बघा ना. हा 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 चालेल. बरोबर आहे. मग हा. मी काय करीत असं, मग मी बांधा जवळ येत माझ्या शेताच्या. हा. मी आलो काय ग शकू. बोललात अजिबात. हा बरोबर. म्हणजे हा जो रेशमाचा वावर आहे ना हा. हा मना इथं पाहिजे. पाहिजे. हा देवलाचा बरोबर हा मना पाहिजे. हा इथला चिंचेचं झाड कुठे गेला? अहो मी तिथे चिंचेचं झाड होते ना, आता तुम्ही मला इथे रेशमाचा वावर केलं. होय काय? हा. मीच कन्फ्युज झालो. हा, आता बरोबर. एक काम करतो मी, आता इथं उभा राहतो. आता हा मी चिंचेचं झाड आहे. बरं. हा बघा असं असतं चिंचेचं झाड. हा. म्हणजे चिंचेचं झाड आहे. हा बरं, मी चिंचेचं झाड आहे. हा मला इथं देऊळ कुठे गेला? अरे, आता होता नाही तर. अहो तुम्हीच उभे होतात ना तिकडे असं देऊळ बनवून, आता तिकडे गेला चिंचेचं झाड बनायला. काम करा तुम्ही आधी इथे येऊन उभे राहा. या म्हणतो ना, इथे हो, या इथं. हो, आले. उभं राहा, उभं राहा. हा काय करता वाय रेसमा नाही देऊळ. देऊळ. झेंडा फडफडतो. झेंडा. हा देऊळ पाहिजे बरोबर आहे. हा. हा देऊळ आहे. हा चिंचेचं झाड आहे. रेसमा कुठं आहे? रेशमाचा भाऊ? अहो, तुम्ही काय डोक्यावर पडलाय? वेळ लागलाय तुम्हाला? नाही नाही, माझा पूर्ण विश्वास बसलाय, तुम्ही ना ठार वेडे आहात. हो एक साधा नकाशा सांगायला तुम्ही मला हे असं नाचकाम करायला लावलं. मला नाही लढायची तुमची केस, तुम्ही निघा. निघू म्हणता? निघा आत्ताच्या आत्ता निघा. काय माणूस आहे, पहिली केस होती माझी. बरं मी काय म्हणतो, हा ते मगाशी जे प्रपोजल बोलतो ना लग्नाचं, ते काय होण्यासारखं आहे तर बघा, होत असेल तर. तुम्ही निघा. मस्त झाला परफॉर्मन्स प्रसादा. प्रभाकर, कुणाकुणाच्या नशिबात प्रभाकरचं प्रेम. चालायचंच. मजा आली, खूप मजा आली. रसिका मस्त, खूप गोड दिसलीस आणि खूप गोड केलीस. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पण कॉमेडीचा हा सीझन आहे बारमाही, जिथे मिळते विनोदांची मेजवानी शाही. त्यामुळे बघत रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.